हाय, आम्ही आता चाललोय मालवणला आणि आम्ही बस खूप जास्त आमची लेट झालेली आहे, त्याच्यामुळे आम्ही ब्लॉग स्टार्ट करायला विसरलो. तर आम्ही जस्ट आता बसमध्ये एंट्री केली आहे. तर आम्ही पुढे कुठेही मध्ये म्हणून थोडासा अंधार आहे, पुढे कुठेही गाडी थांबली ना तर आम्ही परत एकदा तुम्हाला दाखवतो आम्ही कुठल्या ठिकाणी आहे. कारण की आता ही बस डिरेक्टली मालवणला नाही जाणार, ही वाया पुणे जाणार. तर आम्ही कुठेही मधल्या ठिकाणी जेवणासाठी वगैरे थांबवलो ना तर आम्ही तुम्हाला परत एकदा भेटू. करेक्ट आहे ना? बरं. हां, तर भेटूया नक्कीच. जरा दमलेलो आम्ही जरा आणि बघतो आता काय कुठे काय खाण्याचं वगैरे कुठे थांबवतील तिथे आम्ही तुम्हाला भेटू. तिथे भेटणार नक्की आणि काय खाणार ते पण दाखवतो. आता बसलो जरा खायला, बघूया खाऊन. उडुपी आहे ना का? उडुपीला आलोय आणि आता वाजले किती वाजले? 11:30, 11:30. 11:30 वाजले. जरा खातो, जरा पेट पूजा करतो जरा. इकडे फक्त व्हेजच ऑप्शन आहे आणि आज सोमवार पण आहे तर म्हटलं व्हेजच काहीतरी घ्यायचं आहे. तर आम्ही थाई मागवलेली आहे. त्याच्यामध्ये चपाती, 2 भाजी आणि नॉर्मल पापड आणि डाळ भात आहे. अनहॅपी पर्सन, त्याला पिझ्झा पाहिजे होता. पण इकडे आता सध्या रात्रीची वेळ आहे ना तर पिझ्झा वगैरे काय अवेलेबल नाही आहे, तर आम्ही हेच घेतलं आहे. आणि एक तवा पुलाव सांगितलं आहे, तर तो येतो तर तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला सांगतो की टेस्ट वगैरे कसं आहे. जर तुम्ही इन फ्युचर कधी इकडे याल तर तुमच्यासाठी बरी पडेल. एक घेतला डाळ राईस आणि एक घेतलेला तवा पुलाव. डाळ राईस संपला पण तवा पुलाव एवढी बेकार चव आहे ना तर आम्ही एक ती बोलते मला बदली करू आपण, त्याच्या बदली काय भेटलं त्याच्यामध्ये सांगते. हां मग सांग, मानो का तुम्ही सांग. हा बाजू अगे बस निघाली, चल लवकर. हे बघ बस निघाली, बघ ड्रायव्हरवरून बसलाय. हा पटापट 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 पटापट. आता कसं आहे हे बाबू बाबू चल, बाबू चल, उठ उठ उठ. गुड मॉर्निंग. सकाळचे वाटले 8:10 आणि गाडी थांबली आहे 10 मिनटं थोडं वॉशरूम वगैरे जायला. आता इथून आम्हाला आहे तरी पण 2-2.5 तास आहेत जायला. मला वाटतं 7 तासानंतर थांबली असेल ना गाडी. 12 वाजता थांबलेली, 7 तासानंतर गाडी थांबलेली आहे. हे बघा मालवण स्टेशनला आम्ही पोहोचलेलो आहोत. वाजलेले आहे 10:30. प्रिव्हियस ब्रेक झाल्याच्या नंतर 2 ते 2.5 तासाच्या नंतर आम्ही मालवण बस स्टॉपच्या इथे पोहोचलेलो आहोत आणि इथून आम्हाला जायचं आहे देवबागला. तर देवबागसाठी आम्ही ऑटोच इकडे तिकडे बघत होतो. फायनली आम्हाला ऑटो मिळाली आणि आम्ही देवबागच्या रूटने आम्ही निघालो. देवबाग जवळजवळ इकडून अर्ध्या तासावरती आहे असं त्या काकाने आम्हाला सांगितलं आणि आम्ही मॅप लावलेला बिकॉज ज्या हॉटेलवरती आम्हाला जायचं होतं त्याचं ॲड्रेस त्या काकांना माहिती नव्हता. सो आम्ही तिकडनं ऑटो केली आणि एक अर्ध्या तासापर्यंतच्या आतच आम्ही तिथपर्यंत पोचलो. आम्ही आमच्या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि हे बघा खाली पूर्ण वाळू आहे, त्याच्यामुळे बॅग सरकवून आणता येत नाही, त्याच्यामुळे तो उचलून घेऊन येतात. चला लवकर. हा बघा हे समोर खाडी आणि इथे आमचा रूम तुम्हाला दाखवते. बघ ना उन्हाचे संध्याकाळी फिरायला लागेल. त्यांना सांगा ना. आणि हा बघा आमचा रूम. म्हणजे ते 2 दिवसासाठी आमचा रूम. कसं वाटतंय? छान वाटतंय. समजेल नंतर जेवण सांगितलं त्यांना, ते बोलले चिकन आता भेटेल, मच्छी तुम्ही काल सांगायला पाहिजे होती. चिकन भेटेल ना मग बघू संध्याकाळी. आता काय पोट भरून. ठीक आहे, चला फ्रेश होऊन घ्या मग.
फ्रेश होऊन झाल्याच्या नंतर बघू. बरोबर. खूप अगदी वेळाच्या नंतर एवढी सगळी वाट बघितल्याच्या नंतर जेवण फायनली आलेली आहे. ही बघा नदीच्या पाण्यातली मच्छी. काय याचं नाव आहे? बोईस. बोईस मासा कधी आम्ही खाल्लेलं नाही, फर्स्ट टाइम ट्राय करतोय. आणि हे आहे चिकनची ग्रेव्ही, रस्सा आहे, चिकन सुक्क, सोलकढी, भाकरी, भात आणि आपलं कांदा हे लिंबू.